तुमच्या मताशी सहमत आहे, पण शेअर रक्कम केंद्र सरकार वाढवायला परवानगी देतं, मग शेअर ऊसाचा भाव का वाढवून देत नाही? त्यासाठी तुम्ही प्रयत्न का करत नाही? इथं नेत्याचे कवळे येतात, ऊसाला 12 महिने पाणी का मिळत नाही? ऊस वाढल ना. तसेच तुम्ही जी साखर सभासदांना देतात त्यात तोटा होतो, त्या 25 किलो साखरे जर आमचं काही अडेल नाही, तुम्ही ती साखर बंद करा. परंतु आम्ही ज्यावेळी भांडवल दिलं, ज्या शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे दिले त्यावेळी 10 गुंठे जमीन मिळाली असते त्याला. आज तुम्ही दरवर्षी 5,000 वाढवायला लागले, 15,000 झाले, परत पुढच्या वर्षी दरवर्षी 5,000 वाढवणार का? मग सरकार तुम्हाला साखर नियंत्रित विकली जात म्हणतात आणि मध्यंतरी मागे साखर घोटाळा का झाला? ही साखर बाहेर कशी गेली? मग ते साखर बाहेर जाणारे ते अधिकारी असतील, ते एकच अधिकारी नाही 2-4 अधिकाऱ्यावर केस झाले. मग याचं काय? याच्यावर तुमचे एक ऑडिटर काय करतात? मला तर वाटते हा सहकारातला गाडा हा बंद पडायला लागला, याला जबाबदार ऑडिटरच आहे. मला वाटतं त्या ऑडिटरच्या प्रॉपर्टी चेक करा ना, काय होतं बघा, समजेल मग त्याची प्रॉपर्टी किती आहे. नुसतं नेत्यालाच म्हणून चालणार नाही. आता तुम्ही भत्ता गाडी वापरत नाही त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, पण या ठिकाणी अहवालात काहीतरी 4 लाख कितीतरी रुपये तुम्ही इथं भत्ता घेतलाय. हे धाधन इथले तुम्ही इथं सांगता आम्ही घेत नाही, इथं अहवालावर धाधन दिसतंय. माझं काही इथं नागर अटकेल नाही. मी तर माझ्या चिरंजीवाला सांगितलं, अरे ते शेअर विकून टाक, पण तो एकटाच आहे. तो म्हणतो भविष्यात ऊस लावायचे पाळी तर मी काय करू? अहो ऊसाचं पीक 12 महिन्यानं येतं, ते या वर्षाचं पेमेंट त्या वर्षाला. इथं जमिनी होती नाही, पोरायला पोरं होऊन राहिले. काही शेतकऱ्याच्या पोराला बायका किती नाही याचं काय? तुम्ही साधा उचलला, पाण्याची बाटली 20 रुपये लिटर आहे, दुधाला काय भाव विकतो? मी शेतकऱ्यांचा माणूस आहे. शेटे साहेब तुम्ही शेती केलेली, आज शेतीसारखा इतका वाईट व्यवसाय एकही नाही. निसर्गाही साथ देत नाही, शासनही भाव देत नाही. याच्यामुळे शेतकऱ्याची पारकोची झाली. शेती व्यवसाय कोणी करावा? बरेच लोक काही शेतकऱ्याची पोरं असेल भाऊ असेल नोकरीला लागले, ते शेतीपासून दूर गेले, त्यांनी शेत्या सुद्धा ठेवल्या नाही. अशी गंमत आहे या शेतकऱ्यावर. आपल्याकडे नेते आल्यानंतर आपल्याला त्यांना सांगता येईल ना तुम्हाला शेअर वाढवता येतो, मग ऊसाचा भाव का वाढवता येत नाही आम्ही त्यांनाही विचारू ना. जय हिंद जय महाराष्ट्र. थांबतो. बोलला असाल तर रागही येऊ नका. आपल्याला मान द्यावाच लागेल. प्रथम मी असं बोलतो की आतापर्यंत चर्चा कारखान्या संदर्भात मांडली. नफा तोटा 3 तास नाही 1 तास. समोरच्या माणसाने एवढं आपल्याला वृत्त वाचून कारखान्याच्या नफा तोट्याबाबत मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन आपल्याला सगळ्याला पटलं म्हणून आपण शांततेने ऐकतो. आता किरकोळ विरोध असेल तो एक ज्याचा त्याची मन देवता आहे, परंतु असं चांगलं चाललं असताना ते चांगलंच म्हणावं लागेल ना. आणि दुसरी गोष्ट ऊसाची लागवड. ऊसाच्या लागवडीच्या बाबतीत साहेबांनी प्रत्येक गावामध्ये मिटिंगा घेतल्या, बरोबर आहे. त्यांनी मिटिंगा घेऊन आपणही बी 5-5 वर्ष बाबतीत व्हायचे ऐकायचे. परंतु माझं असं एक मत आहे प्रांजल का त्यांनी हा बोजा प्रत्येक गटामध्ये त्या संचालकावर टाकावा. त्या संचालकाला म्हणावं तू तुझ्या गटात ऊस लावून किती येतो दाखव. कारण संचालक मंडळ आपल्या हातून फक्त इलेक्शन साठी नमस्कार करते, काही गरज नाही. हे असे ऑफिसमध्ये गेलं तर या सुद्धा म्हणणार नाही. हे साहेबांना ते म्हणतात, ते साहेब कोणी आले तरी म्हणतात की पण संचालक वर्ग एवढा अवघड. तर माझं प्राचीन मत आहे प्रत्येक गटामध्ये शिफारस कशी अशोक बनकरला एखाद्याला कर्ज घ्यायचं म्हणजे त्या संचालक वर्गाने त्याची शिफारस करायची, याला 2 लाख द्या, याला 4 लाख द्या. तशी ही या संचालकानं प्रत्येक गटामध्ये ऊस वाढेल ना साहेब, लागताचा ऊस वाढेल. यांनी फिरायचं, यांनी यांचे कामं पण यांनी गटामध्ये फिरलं तर ऊस वाढतील ना. 100-200-500 टन 1000 टन 1000 टन ऊस वाढेल ना. तर ते साहेबाच्या खांद्यावर घेऊन ते साहेबाच्या खांद्यावर घेऊन आम्ही त्या साहेबाची पराकाष्ठा करायच्या आणि लोकांना सांगायचं तर आम्हाला साहेब तुमचं बोलणं आजच नाही, पूर्वीपासून ज्या वेळेला हा पवित्र हातात याचा गाव बसू दे आणि हा कारखाना कल्पतरू आहे. आता आपल्याकडे दुसरं काही जगण्याचं साधन राहिलेलं नाही. सगळ्याचा पाऊस पडून माल वाढला, अगदी मोकळं बोलतो. पूर्व भागामध्ये अगदी दुष्काळात लोक थैमान होऊन रडत सुटले.
आणि आपल्याकडे काल परवा संकट आले. आता आपल्याकडे नुकत्याच बागा, द्राक्ष बागाच्या छाटण्या सुरू झाल्या आणि बारीक बारीक पिल्लं बाहेर येऊन राहिले. का असे पिल्लं? ते द्राक्षाचे बारीक थोडे. आता सगळ्यांचे वेध लागलेत वर बघायला की आता उद्या हे राजगिराच्या काय साहेब अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता ते गेले पावसानं आणि आपण गेलो बाजार भावानं. आज आपल्याकडे कांद्याची परिस्थिती, टमाट्याची परिस्थिती, भाजीपाल्याची परिस्थिती संपूर्ण नष्ट झालेली. म्हणजे आपण असे रडायला लागलो, ते तसे रडायला लागले. म्हणजे एकच साहेब आमची एवढीच विनंती आहे की आपल्या भागामध्ये मी काही थोडेसे म्हणजे सगळं सरलाट थोडस कर्जमुक्ती आता होळीच्याला येईल तो मोठा विषय गहते. परंतु काही नफा नुकसानीची जी वाच्यता आहे त्या वाच्यतेला जर आपण पाठपुरावा केला तर मला वाटतंय आपल्या तुमच्या सानिध्यामध्ये आमदार आहे, खासदार आहे, मंत्री महोदय आहे, म्हणजे ती गोष्ट तुम्हाला सहज शक्य होईल. ती आम्हाला होणार नाही. तुमच्या शब्दाला महाराष्ट्र पातळीवर, भारत पातळीवर त्या लाख शब्दाच्या किमतीला महत्व आहे. म्हणून ते तेवढं एक जर केलं तर अजूनच मला वाटतं सगळ्या सभासदांमध्ये थोडीफार ती भर पडेल. अशा या बाबतीमध्ये मी एवढं थांबतो आणि संपवतो. आजच्या या कानोर सहकारी कारखान्याच्या वार्षिक सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय कारखान्याचे चेअरमन साहेब, सर्व संचालक मंडळ, आदरणीय सर्व व्यासपीठ आणि सभासद बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी कादवा कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतो की आम्हाला नवीन सभासद केल्याबद्दल आपल्या सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे शेटे साहेब, आपण 150 ते 200 गावं फिरला असाल दिंडोरी पेठ चांदोडमध्ये, परंतु आपण रस्त्याची दयनीय अवस्था बघितली असेल. ऊस लावायला सर्वजण तयार आहेत. मळ्यातले शेती व वस्तीचे रस्ते सुद्धा आम्ही थोडेफार वगैरे करून करायला तयार आहोत. परंतु आपलं मंत्री महोदयाचं नाव आपण बऱ्याच वेळेस घेतलेलं आहे. हिरवा साहेब असतील किंवा या इतर काही मंत्रिमंडळातले मंत्रीगण असतील, यांच्या मार्फत जर आपल्या तालुक्यातील रस्त्यांची अवस्था जर सुधारली तर हे खूप चांगलं होईल. आज जर यावर्षी तरी ऊस तुमचा उमराळ भागातून आलेला आहे, पेठ भागातून आलेला आहे. मला नाही वाटत यावर्षी जर अशी रस्त्याची परिस्थिती जर राहिली तर पुढच्या वर्षी ऊसाला रस्ता आपल्याला नाशिक मार्गे यावा लागेल. अशी आपल्याला विनंती करतो की आपण मंत्री महोदयाच्या माध्यमातून रस्त्यांची सुद्धा सुधारणा करावी, ही विनंती. विषय मला वाटतं साखर कारखान्याचा सिमेंटच्या रस्त्याचा नाही सर, ऊसावर बोला. रामदेवाका नमस्कार. मी खरं तर चेअरमन साहेबांची वाट बघत होतो की विषय वाचायला सुरुवात करतील, परंतु चेअरमन साहेबांची परवानगी समजून मी डायरेक्ट विषय यावर येतो. विषय नंबर 8. हे बघा, ठीक आहे ना, मध्ये बाकीचे विषय मी वाचतो, मंजूर करा ना, आठवर बोलू ना, काय बोलू. ठीक आहे. विषय नंबर 2, संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल स्वीकारणे व त्याची नोंद घेणे. विषय नंबर 3, 31/3/25 रोजीचा ताळेबंद 24/25 ची हिशोबपत्रके दाखल करून घेणे व ते स्वीकारणे. शासन मान्य लेखापरीक्षक यांचा 24/25 या सहकारी वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे व 23/24 वर्षाचा लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे व त्यास मान्यता देणे. धन्यवाद. विषय नंबर 5, 26-27 या वर्षाकरता संचालक मंडळाने सादर केलेल्या अंदाजपत्रकाची नोंद घेणे, त्यांनी निधी उभारणी करता सुचवलेल्या उपाययोजनाची नोंद घेणे, तसेच पोटनियमाप्रमाणे मान्य संचालक मंडळ भाग भांडवल कर्ज उभारणी करता अधिकार देणे. धन्यवाद मंजुरीबद्दल. आर्थिक वर्ष 24-25 या कालावधीत साखर युनिट आसावनीसह इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी झालेल्या भांडवली खर्चास मान्यता देणे. धन्यवाद. 24-25च्या अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे. हंगाम 24-25 मधील
अंतिम ऊस दरास मान्यता देणे. सभासद बंधूंनो, हा विषय आपल्याला नामंजूर करायचा आहे. जे ऊस देणारे असतील त्यांनी हात वर करून सांगा, हा विषय नामंजूर करायचा आहे. ऐका ऊसावाले, चेअरमन साहेबांनी ऊस आपला विषय वाचून टाकला. विषय नंबर 8, हंगाम 2024-25 मधील ऊस दरास मान्यता देणे. बंधूंनो, सन 2024-25 मधील ऊस अंतिम ऊस दरास मान्यता देणे हा विषय त्या ठिकाणी आपल्याला नामंजूर करायचा आहे. त्याचं कारण असं सभासद बंधूंनो की 1-2 महिन्यापूर्वी म्हणजे तसा माजी खासदार राजू शेट्टी साहेबांचा बऱ्याच दिवसाचा लढा त्या ठिकाणी चालू होता FRPचा, की मागील वर्षाचा साखर उतारा आणि या वर्षाचा ऊस असं सूत्र गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी भाव काढण्यासाठी चालू होतं. आणि तेच सूत्र या कालखंडापर्यंत होतं. ते काय आपल्या संचालक मंडळाने बदललं नाही, परंतु गव्हर्नमेंटने ती बदललं होतं. परंतु माननीय सुप्रीम कोर्टाने या जे सूत्र होतं की मागील वर्षाचा ऊस आणि मागील वर्षाचा साखर उतारा आणि या वर्षाचा ऊस भाव काढण्याचं हे सूत्र सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मान्य केलं. चेअरमन साहेब, तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या जे प्रस्तावना केली त्याच्यामध्ये सभासदांची दिशाभूल केली. त्याचं कारण असं की जर तुम्ही 2024-25 मधील अंतिम ऊस दरात मान्यता इथं हा विषय घेतला, परंतु तुमच्या सर्व सभासद की मागील आठवड्यामध्ये मुंबईला सर्व कारखान्यांचे MD आणि सचिव यांची मीटिंग झाली. तिथे हिअरिंग झालं की आपल्याला राहिलेले साखर ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना अदा करायचे. या विषयाला स्टे मिळालेला नाही, त्याच्यामुळं तुम्ही इथं दिशाभूल शेतकऱ्यांची करू नका. आपल्या हक्काचे 64 रुपये या साखर कारखान्याकडं, आपल्या कारखान्याकडं त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे. बंधूंनो, जर चेअरमन साहेबांना मी विनंती करतो, जर शासनाचं असं काही परिपत्रक असेल की तुम्हाला 3000नीच भाव द्यायचा आहे. बंधूंनो, मागील वर्षी आपण जो साखर उतारा आला होता त्यानुसार आपला भाव हा 3064 रुपये निघतो आणि 64 रुपयांनी आपल्या सर्व सभासदांचे पैसे 3,29,000 टन ऊस आपण गाळला आणि त्याचे रक्कम 2,25,00,000 रुपये आपल्या सगळ्यांची. ही आपण का सोडायची? मी चेअरमन साहेबांना विनंती करतो, शासनाने स्टे दिलेला नाही, साखर संघ सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. साखर संघ सरकारी दरबारी प्रयत्न करतोय की बाबा या वर्षीचा साखर उतारा, या वर्षीचा ऊस. सुप्रीम कोर्ट मोठं की संघ मोठा की महाराष्ट्र सरकार मोठं? आपण सगळे सुप्रीम कोर्टालाच मानतो ना. अंतिम निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा असतो. चेअरमन साहेब, थोडंफार भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये साखर धंद्यामध्ये काय चालतं थोडंफार का होईना आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळत असते. आणि मग तुम्ही कशाच्या आधारे ही रक्कम फायनल केली का 3000? म्हणजे काय परिपत्रक घेतलं? शासनाचं घेतलं का सुप्रीम कोर्टाचं घेतलं? काय घेतलं? याचा खुलासा या ठिकाणी या सभासदांना झाला पाहिजे. कारण सभासद बंधूंनो, कोटीच्या कोटी रक्कम आहे. मी पुढे सांगतो तुम्हाला. नुसतं आपण छान छान भाषण ऐकले, सगळं ऐकलं म्हणजे सगळा कारभार तसा चांगला होत नसतो, हे लक्षात ठेवा. त्याच्या खोलात आपण गेलं पाहिजे. म्हणून हा काही माझ्या राजकारणाचा भाग नाही. माझा स्वतःचा 800-900 टन ऊस येतो. 64 रुपयांनी रक्कम धरली तर 60-70 हजार रुपये हे मला मिळतील. तसेच ज्याचा 10 टन ऊस येतो त्यालाही मिळतील, ज्याचा 200 टन येतो त्यालाही मिळतील. हा काही राजकारणाचा भाग नाही. आणि याच्या पुढं चेअरमन साहेब, जर तुम्ही आमचे 64 रुपये दिले नाही तर तुम्हालाही माहिती आहे तुमचं क्रशिंग लायसन्स सुद्धा तुम्हाला मिळणार नाही किंवा रद्द सुद्धा होईल. आम्ही जर शेतकऱ्यांनी कमिशनरकडे तक्रार केली की आम्हाला आमच्या ऊसाचा रास्त भाव मिळाला नाही, बंधूने या ठिकाणी आपल्या फॅक्टरीला क्रशिंग लायसन्स मिळणार नाही. परंतु आम्ही अर्ज फाटी करायच्या उद्योगात पडत नाही. संस्था आपली, आपण सगळे सभासद, कारखाना संचालक मंडळ मिळून कारखाना चालवायचा असतो. म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय का कोणत्याही परिस्थितीमध्ये हे 64 रुपयाचे पैसे शेतकऱ्यांना घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. नाही तर भविष्यातल्या कारवाईला तुम्हाला सामोरे जावं लागेल. पुन्हा म्हणायचं नाही का तुम्ही काम करू देती नाही, राजकारण करत्या, तक्रारी करत्या. परंतु आता
हा विषय काही जनरल मीटिंगला मंजूर केल्याने बंधूंनो त्या ठिकाणी होत नाही. तुम्ही मंजूर करा, प्रोसिडिंगला लिहा, परंतु एक तक्रार केली त्या ठिकाणी आपण हा विषय इथं मंजूर करू शकत नाही. त्यानंतर चेअरमन साहेबांनी माझा एक अर्ज वाचून दाखवला बंधूंनो. या ठिकाणी मी एक अर्ज केला होता कारखान्याला 15/9/2025 ला. तुम्ही अर्ज असा केला होता, चेअरमन साहेबांनी अर्ज पण वाचून दाखवला की मला ऊस तोडणी वाहतूक खर्चाबाबत जी माहिती आहे ती मला माहिती पाहिजे. आता चेअरमन साहेबांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की कोणी विरोधक म्हणे 100 कोटी रुपये कर्ज घेतलं काय वगैरे वगैरे. त्या फांद्यात आपण काही कधी पडत नाही. चेअरमन साहेबांकडे काय जे असेल ते आपण त्यांच्याकडे समोरून येऊन बोलतो. त्याच्यामुळे 100 कोटी कोणी हवेत गोळीबार केला ते काही मला माहीत नाही. परंतु मी माझ्या माहितीसाठी या ठिकाणी माहिती मागितली की बाबा आपण ऊस देतो या कारखान्याला दरवर्षी. यावर्षी बॅलन्स शीटला आपलं माहिती दिली की बाबा तुमचा तोडणी वाहतूक खर्च 1045 रुपये झालेला आहे त्या ठिकाणी. बॅलन्स शीटला बघा. ठीक आहे ना चेअरमन साहेब, त्या 1045 बद्दल मला कोणतीच तक्रार नाही. पण तुम्ही असं मोगम खर्च देऊ नका ना. त्या 1045 रुपयामध्ये तुम्ही तोडणीवाल्यांना किती दिले, तुम्ही कोटीत उत्तरं सांगू नका, तुम्ही हजारात उत्तरं, लाखात उत्तरं द्या. तुम्ही वाहतूकदारांना किती दिले, तुम्ही टायरवाल्यांना किती दिले, हा सगळा खर्च तुम्हाला डिटेल द्यायला अडचण काय? काय स्वच्छ आणि पारदर्शी कारभार असेल तर सभासद बंधूंना माहिती द्यायला काय अडचण आहे? अर्ज जर मी 15 दिवसापूर्वी जर करतोय आणि मला माहिती मिळत नाही, मला सांगितलं गेलं चीफ अकाउंटंट कडून चेअरमन साहेब तुम्हाला लेखी उत्तर द्या म्हणे. मलाही थोडस असं झालं की आपण एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून अर्ज केला माहितीसाठी, आपले पैसे कसे खर्च होता. मग मी त्याच्या थोडं खोलात गेलो सभासद बंधूंना आणि मग मला काही गोष्टींचे उत्तर त्या ठिकाणी मिळाले. आता हे मी काय राजकारण म्हणून बोलत नाही भाऊ बरं का, म्हणजे आपला ऊस आहे, एक ऊस उत्पादक शेतकरी म्हणून मी बोलतो. मग जर आपला कारभार पारदर्शी आहे, स्वच्छ आहे, आपण काम चांगलं करता, माझ्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नाही याच्या खोलात मी गेलो तेव्हा मला असं कळलं का आता याचं उत्तर काही चेअरमन साहेब आपल्याला देणार नाही. याचं उत्तर मीच शोधलं. बंधूंनो, मागील हंगामामध्ये मी अर्ज केला होता 2023-24 आणि 24-25चा मला वाहतूक खर्च द्या, दिला नाही. मला हेच पाहायचं होतं की या वाहतूक खर्चामध्ये त्या ठिकाणी आपण काय काय घेतलेलं आहे. आता इथं बरेच द्राक्ष बागायतदार बसलेले. त्या द्राक्ष बागायतदारांना माझा प्रश्न आहे की आपण द्राक्ष छाटणीचं टेंडर एका टोळीला देतो, त्यांना आपण 1 लाख रुपये उचल दिली आणि त्यांनी 90,000चं काम केलं, तर राहिलेले 10,000 रुपये आपण त्यांच्याकडून वसूल करू का खुडायला येतील त्यांच्याकडून वसूल करू? टेंडरवाल्याकडूनच वसूल करू ना. या संचालक मंडळाने 1,05,00,000 रुपयाची रक्कम सभासद बंधूंनो थोडी तिकडे नाहीये. मागच्या वर्षी त्याचं आपण टनाला जर गुणले तर त्याचे साधारण 27-28 रुपये एका टनाला भाव निघतो. 1,05,00,000 रुपये जी रक्कम वसूल पात्र ही त्या मुकदमाकडे असते. म्हणजे आपल्या कारखान्याने उचल कोणाला दिली? ऊसतोड कामगार मजुरांना उचल त्या मुकदमाला दिली. त्या उचलीमधून कोयते आणि बांबू ती वसूल पात्र रक्कम त्यांच्याकडून करायची. या संचालक मंडळाने ती रक्कम आपल्या ऊसातून कापून घेतली. आता माझं सांगायचं काम आहे, म्हणजे एवढा अनागोंदी कारभार आणि अरे माझ्या प्रश्न उत्तर द्यायला अडचण काय होती? आणि तुम्ही उत्तर दिलं असतं तुम्ही एवढा खोलात गेलो नसतो. मला खोलात जायचं काही कारण नाही. चाललं माहिती म्हणून मी ती माहिती मागितली. मला काही कोणाचं वैयक्तिक मला बोलायचं कारण नाही ना. म्हणजे FRPचे 2,25,00,000 रुपये, हे 1,05,00,000 रुपये, इतक्या मोठ्या रक्कम आहे ना त्या. बरं ते काय बाबा 17,000 सभासद इथं ऊस देता, मग त्यांना डिवाइड असं नाही ना रोल होते. 1-2-2,500 लोक गोरगरीब राहतात, त्या लोकांची ती रक्कम आहे आणि त्याचं उत्तर देणं बंधनकारक या संचालक मंडळाला असतं. बंधूंनो, खरं तर अनेक मार्गाने मला उत्तर मिळवता असतं, परंतु कारखान्याच्या कारभारामध्ये त्या ठिकाणी अडचण नको, डिस्टर्ब नको म्हणून आपण प्रत्येक वेळी संघर्ष हा टाळत असतो.
त्याचा अर्थ असं नाही चेअरमन साहेब आणि अर्ज दिला म्हणजे तुम्ही उत्तर द्यायचं नाही. म्हणजे ही रक्कम गेली कुठं चेअरमन साहेब? म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला एकदम 100% सांगतो, ती रक्कम त्या मुक्कादमाकडूनही काढली आणि आमच्याकडूनही काढली. मग हा कसला स्वच्छ आणि पारदर्शी कारभार? सांगा ना तुम्ही मला. हे सगळे उत्तर चेअरमन साहेब तुम्हाला या सभासदांना देणं बंधनकारक आहे. त्यानंतर एक अजब कारभार अजून मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आता हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाही, सगळ्यांनी लक्षात घ्या. हे सगळं चेअरमन साहेबांनी म्हणजे संचालक मंडळाने छापलेलं आहे. आपल्या मनात एक नाही, चेअरमन साहेबांनी सांगावं हे खोटं आहे, परत आपण कारखान्यावर येणार नाही, आपलं काही काम नाही. सभासद बंधूंनो, आपण 23-24 ला ऊस गाळला 3,29,000 टन. त्याचा सगळा खर्च आला 32,70,97,329 रुपये. या वर्षी ऊस गाळला आपण 3,52,000. त्याचा खर्च आलाय 36,24,16,395 रुपये. आपण सर्वसामान्य शेतकरी खोलात जात नाही, परंतु 2023-24 आणि 24-25 मध्ये फरक किती आहे? 23,000 रुपयाचा, 23,000 टनाचा. 23,000 टन ऊस गाळायला आपल्या कारखान्याच्या संचालक मंडळाला खर्च किती आलाय माहिती का? कानुगडे ठेवून आहे का? 4.25 कोटी रुपये. 4.25 कोटी. बरं, हे मी माझ्या मनातलं सांगत नाही, अहवालातलं सांगतोय. 23,000 टन ऊस गाळायला 4.25 कोटी. बरं ठीक आहे साहेब, आम्हाला ते मान्य. एका बाजूला बॅलन्स शीटला त्या ठिकाणी संचालक मंडळाने सांगितलं का आपला खर्च 1,045 आला. 1,045 खर्च आल्यानंतर बंधूंनो, त्यानुसार त्या 23,000 ऊस गाळला त्याला खर्च किती यायला पाहिजे? 2,46,00,000 रुपये. अहवालानुसार, माझ्या मनानुसार नाही, या अहवालात जे आकडे दिले त्याच्यानुसार 2,46,00,000 रुपयामध्ये तो 23,000 टन ऊस आपण गाळला पाहिजे. परंतु खर्च आला किती आपल्याला? 4.25 कोटी रुपये. त्या 1,045 नुसार समजा 2,46,00,000 गेले 4.25 कोटी मधून. राहिलेले जवळ जवळ 1,60,00,000 रुपये आपण कुठं खर्च केले? थोड्या रकमा नाही ना. जा परत माग हिशोब करा. 2,25,00,000, 1,05,00,000 आणि पुन्हा 1,60,00,000. याचे उत्तर सभासद बंधूंना मिळाले पाहिजे. नाही तर काही दिवसांनी आपलं होईल मुखी विचारे कुणी हाका, असे जनावरे बनू नका. हे प्रत्येक शेतकऱ्याने हे काय आपल्याकडे आला अहवाल फेकला तिकडं, याला पैसे लागतात, खर्च लागतो आपल्याला हे छापायला. याच्या खोलात आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आता मी तुम्हाला चेअरमन साहेब उत्तर सुद्धा काय देणार आहे? असे हे इथं झाले ते तिथं झाले, पण जी वास्तविकता मी मांडली सभासद बंधूंनो, ही त्या ठिकाणी एकदम सत्य आहे. हे एकूण रक्कम जर केल्यात बंधूंनो, त्या ठिकाणी 5,35,00,000 रुपयाची रक्कम, एवढा फरक या अहवालानुसार बंधूंनो होतोय. तोडणी वाहतुकीमध्ये, आपल्या FRP मध्ये आपण आपल्या कष्टाचे मागतोय. आपण आरोप करीत नाहीये, एक सुद्धा आरोप नाहीये. जे अहवालामध्ये चेअरमन साहेबांनी आणि संचालक मंडळाने छापलं ते तुमच्या समोर मी ठेवलं. सचिन बर्डेच्या मनाचा एकही शब्द याच्यामध्ये आपण टाकलेला नाही. 2 वर्षाचा हिशोब, 1 वर्षाचा हिशोब त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितला. बोलण्यासारखं खूप आहे. मी तर फक्त कशावर बोललो? FRP वर, साखर उत्पादनाच्या खर्चावर आणि कोयत्या बांबूवर. इथेनॉलच्या प्रोजेक्ट गेलं सभासद बंधूंनो 10 कोटी 15 कोटी, हा आकडा 15 कोटीवर जाईल. विचार करण्याची गरज आहे. 1 वर्ष ज्या डिस्टिलरी इन्चार्जनी काम केलं सभासद बंधूंनो, तो 1च वर्षात आपली डिस्टिलरी सोडून गेला. का गेला? याचं आत्मचिंतन या ठिकाणी संचालक मंडळाने केलं पाहिजे. सांगण्यासारखं खूप आहे. कानाचे पडदे फाटतील कोटीच्या कोटी रक्कम ऐकून. परंतु चेअरमन साहेब सांगतात, हो 1 मिनिट, वर लाईट लावली मी. जेवढे बोलायचं तेवढं बोला, अंधार पडू द्या. प्रत्येकाचं उत्तर घेतल्याच्या इथून आलो नका कोणी. बोला. आवड
काही तात्या चेअरमन साहेबांनी सांगितलंय लाईट लावलाय, तुम्ही घाई नका ना करून, घाई असेल तर घरी निघून जा. होईल ना, आवडलं माझं, एका मिनिटात आवडतो. काय एवढं हे भाषा दोस्त पाहिजे. त्या ठिकाणी आपले इथनॉल इन्चार्ज या ठिकाणी सोडून गेले. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार त्या ठिकाणी सभासद बंधूंनो केला पाहिजे. खरं तर आम्ही बोललो तर ते राजकारण होतं. तुम्ही काय आम्हाला कारभारात अडचणी करता, कारभार करू देत नाही असं चेअरमन साहेब काहीच नाही. मग आम्ही बोलायचंच नाही का? आम्ही आमच्या व्यथाच मांडायच्या नाही का? बरं तुम्ही सांगता आपला कारखाना आहे, आपण मालक आहे, तुम्ही आलं पाहिजे. अरे येतो, बोलतो, मांडतो. आता तात्यांसारखे लोक म्हणते आवर पटकन, आवर पटकन, आवर पटकन. एकच वर्षातून एकच दिवस राहतो तात्या. बरं बोला. त्याच्यामुळं आम्ही काही राजकारण करीत नाही सभासद बंधूंनो. तर जी मी माहिती या ठिकाणी, आता माझी लिंक तुटली, आता बोलण्यासारखं खूप होतं पण आता आवडतो जाऊ द्या. साहेबांनी पाहिलं आता जास्त बोलायपेक्षा टाका लिंक तोडून. माझं या ठिकाणी मला काही जास्त बोलायचं नाही. जे 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 मला मांडायचं होतं ते मी त्या ठिकाणी अहवालाचा आधार घेऊन मांडलं. मी कुठल्याही प्रकारचा आरोप संचालक मंडळावर वेडा वाकडा केलेला नाही. जे अहवालामध्ये आलं ते मी तुमच्या सर्वांसमोर ठेवलं आणि याचं अवलोकन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. फक्त जाता जाता माझी सगळ्या सभासदांना एकच विनंती आहे, हा कारखाना आपला आहे. संचालक मंडळ हे दर 5 वर्षांनी बदलत असतं, येत असतं. आपण सर्व लोकांनी, सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस आपल्याच कारखान्याला देऊन सहकार्य करा, जेणेकरून आपल्या संस्थेची भरभराट होईल. जसे कारखाने बाकीच्या लोकांनी ऊस देऊन बंद पाडले त्या पापात आपण सहभागी नको. म्हणून माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपला ऊस आपण आपल्याच कारखान्याला दिला पाहिजे, या मताचे आपण असलो पाहिजे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कादवा सहकारी साखर कारखान्याच्या 54व्या वार्षिक मीटिंगच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले या कारखान्याचे अध्यक्ष, या सभेचे अध्यक्ष श्री रामजी शेटे साहेब, व्हाईस चेअरमन शिवाजी दादा बस्ते, त्यांचं सर्व संचालक मंडळ, व्यासपीठावर उपस्थित असलेले दिंडोरी तालुक्याचे माजी आमदार चारोस्कर साहेब, धनराजी महाले साहेब, मार्केट कमिटीचे सभापती प्रशांत आप्पा कट, उपसभापती योगेशजी बर्डे, शिवसेनेचे सचिव संपर्क प्रमुख सुनीलजी पाटील, इंडिशी बँकेचे माजी चेअरमन गणपत बाबा, आमचे मार्गदर्शक जेडी केदार, खेडगावचे सरपंच दत्तात्रेयजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व सभासद बंधूंनो, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मित्रांनो व कादवा कारखान्याला प्रत्येक गटातून जास्तीत जास्त ऊस दिला, जास्तीत जास्त एकरेज मध्ये टनेज काढलं, असे सर्व सत्कारार्थी आपण जर बघितलंय या कारखान्यामध्ये पान नंबर 12 वर जे काही कारखान्यानं त्याचा तक्ता दिला आहे, सन 24-25 वर्षामध्ये ऊस गळीत मेट्रिक टन 3,29,583 मेट्रिक टनाचं गाळप केलेलं आहे. त्याच्यामध्ये साखर उतारा 12.226, अपेक्षित मेट्रिक टन अहवाल उत्पादनानुसार 4,100,000 पोते हे होणं गरजेचं होतं.
त्यामध्ये 3,96,244 पोत्याचं गाळप केलेलं आहे. तर त्या वर्षामध्ये आपल्या कारखान्याला 6,32,53,500 एवढ्या रुपयाचा नफा झालेला आहे. हे 24-25 मध्ये, आणि आताचा 24-25चा गाळप 3,52,558 मेट्रिक टनाचा गाळप झालाय. 12.141 हा साखर उतार आहे. गाळप अपेक्षित होतं 4,23,566, परंतु गाळप झालंय 3,93,500. 40,000 पोत्याचं कमी गाळप झालेले. ते जर खुल्या बाजारात जर विकली असती साखर, अहवालाच्या आकडेवारीनुसार 3634 रुपये 23 पैशाप्रमाणे त्या 40,000 पोत्यांचे झाले असते 14,53,69,200 रुपये. तर हे 40,000 पोते कुठे गेले याचा खुलासा होणं गरजेचं आहे. व त्या वर्षामध्ये फक्त मागच्या वर्षी 6,32,53,500 रुपयाचा नफा झाला. ह्या चालू गळीत हंगामामध्ये फक्त 2 लाखाचा नफा दिसतोय. ही वस्तुस्थिती थोडी समजून सांगितली तर बरे होईल. त्याचप्रमाणे ऊस खरेदी ऍडव्हान्स रुपये 4.25 कोटी, यापैकी थकीत रक्कम किती, आपल्या कार्यकाळातील किती वसूल झाली याचाही खुलासा होणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे विषय 5 मध्ये पत्रिका विषय 5 संचालक मंडळाने निधी उभारणी करता सुचविलेल्या उपाययोजनेची नोंद घेणे. निधी हा उभारणी कशा करता करायचा, कशा पद्धतीने करायचा, उभारणी करता कशा प्रकारची कारवाई करायची, निधीचा विनियोग आपण कुठल्या कामासाठी करायचा व किती विनियोग नियमात केले काय याचे थोडं स्पष्टीकरण व खुलासा द्यावा. अशा पद्धतीचे माझ्या दृष्टिकोनातून 3 प्रश्न मी मांडलेले आहेत. आता चेअरमन साहेबांना अतिशय पोटतिडकीनं लोकांना भावनिक केलेले. तुम्ही जर ऊस नाही लावला तर हा कारखाना बंद पडेल. मला एक सांगा, यांचं बोलणं वेगळं आणि कृती वेगळी. 2,000 रुपयाचे जे शेअर्स वाले होते, 1000 लोक मयत होते आणि 400 लोक हयात. 1400 लोकांचे शेअर्स त्यांनी नोटिशीद्वारे कमी केले का बुवा त्याचे अपुरे शेअर्स म्हणून. आणि ते शेअर्स वाटताना त्यांनी काही बिगर उत्पादकांना दिलेले. याचा ऊस त्याच्या नावावर, त्याचा ऊस त्याच्या नावावर. आता कोणीतरी मग कोणाचं तरी नाव घेतलं, त्या कामाला एक माणूस स्वतंत्र सोडलेला आहे त्यांनी. आणि तो प्रत्येक ठिकाणी जो अपुरा शेअर धारकाकडे जातो त्यांना सांगतो तुमचा शेअर्स विकाऊ आहे का. मला एक सांगा, हा कोणचा पैशावाला, याच्या मागे कोण पैशावाला या सभासदांना विकत घेऊ पाहतोय. याचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. बिगर उत्पादक आहे, दुसऱ्याचा ऊस दुसऱ्याच्या नावावर त्यांना सभासद करून घेतलं. मला सांगा त्यांना काय फायदा होतो. ज्यानं आता 15,000 रुपयामध्ये शेअर्स घेतला त्याला काय फायदा आहे. त्यानं घरी साखर आणून पहा, अहवालावर साखर कशी आहे ही बघा, आणि तुम्ही प्रत्यक्ष गोणीत आणलेली साखर बघा काय परिस्थिती येते. हा ते सांगतात पीठ आहे फक्त. हा ही वस्तुस्थिती आहे. हे लोकांना भावनिक करायचं काय काम नाही. तुम्ही जर बिगर उत्पादकाला जर शेअर्स दिलाय, त्यांना विनंती केली असती तुम्ही 1 एकर ऊस लावा आणि सभासद व्हा. लोकांना स्वखुशीनं ऊस लावले असते, सभासद झाले असते, कारखान्याला आपोआप ऊस आला असता
आणि मग ते सगळं वाटप झाल्यानंतर हे मिटिंगा घ्यायला लागले ऊस उत्पादकाच्या. ऊस लागवडी करता मिटिंग, या गावाची त्या गावाला आणि त्या गावाची त्या गावाला. किती ऊस वाढले हो यांच्या मिटिंग आहे ना. ही वस्तुस्थिती जाणून घ्या. म्हणून भावनिक न होता यांचं बोलणं वेगळं आणि कृती वेगळी आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मला काय जे मांडायचं होतं ते मांडलंय मी आपल्या सर्वांनी आपण माझे जे काही 2 शब्द होते ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला की ज्या संस्थेला बँक कर्ज देत नव्हती, कोणी उभं करीत नव्हतं, ऊस देत नव्हतं, कोणी निफाडचे लोक फिरू देत नव्हते. अरे एवढं गुडविल निर्माण केलंय ना तुम्ही. ह्या प्रकारांमुळं या ठिकाणी कोट्यावधी रुपयाच्या ठेवी आहे कारखान्याकडे. मोठ्या विश्वासानं संचालक मंडळावर त्यांनी विश्वास टाकून टाकलेला आहे. या ठेवी नसतं तर उभं राहिलं असतं का? विस्तारीकरण झालं असतं का? डिस्लर प्रकल्प उभा राहिला असता का? चौथाईची रक्कम तुम्ही जमवल्याशिवाय कुठली इंडस्ट्री उभी राहत नाही. तुम्ही सुद्धा कर्ज घेता बँकेचं. 25% रक्कम तुमची लागते तेव्हा 75% बँकेत येते. इथं सुद्धा तोच कायदा आहे, तोच नियम. काय म्हणून राहिलात तुम्ही? अरे ठीक आहे ना, आम्ही नालायक असू, कामकाज केलं नसेल त्याची शिक्षा जनता देईल ना आम्हाला. आम्ही काय ताम्रपट घेऊन आलो काय? आमचा काय बापाचा कारखाना आहे का तो? अरे लोकशाही आहे. पूर्वी कोणीतरी काम केलं, आज आम्ही करतो, उद्या तुमच्यातून कोणीतरी येईल. अरे पण ती संस्था आहे ना, ती बदनाम करून तुम्हाला काय मिळायचं? इथं असे उद्योग चालतात. हा संधी जर बाहेर गेला कोणी विश्वास ठेवी? देईल तुम्हाला कोणी ऊस? देईल कोणी ठेवी? जे चाललंय ते पावत नाही. अरे कोणत्या दिशेला राजकारण चाललंय? या ठिकाणी कारखान्याचा भाव संचालक मंडळ ठरवत नाही, केंद्र सरकार ठरवतं. मी प्रास्ताविकात सांगितलं, राज्याचे नियम अलग आहे, केंद्राचे अलग आहे. ते भाव काढण्याचा अधिकार हा संचालक मंडळाचा नाही, केंद्र सरकार काढतं. विषय एवढाच आहे का ह्या वर्षाची रिकव्हरी धरायची का मागच्या वर्षाची? महाराष्ट्र सरकारनं ज्या वर्षाची रिकव्हरी त्याच वर्षाचा भाव द्यावा हे सर्क्युलर काढलेलं आहे, सगळ्या कारखान्याला कळवलेलं आहे. त्याप्रमाणे भावही काढलेला आहे. सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. कदाचित तो निकाल मागच्या वर्षाचा आला तर मागच्या वर्षाप्रमाणे देऊ. तो हा प्रश्न इथं उपस्थित होतोच कसा? तो आपला अधिकार दिलायच कोणी? ऊसाची किंमत किती असावी केंद्र सरकार ठरवतं. महिन्याला साखरेचा कोठा किती द्यावा सरकार ठरवतं. कर्मचाऱ्यांचे पगार सरकार ठरवतं. व्याजाचा दर बँक ठरवते. तोडीवाल्यांचे पैसे, वाहतुकीचे पैसे पूर्ण महाराष्ट्र सरकारचं सरकार ठरवतं. आता सरकारनं जर वाहतुकीचे दर वाढवले, तोडीचे दर वाढवले तर ऑटोमॅटिक खर्च वाढणारच आहे ना. तो खर्च का वाढला म्हणतात. आता काय करायचं काय?